आज अतिशय महत्वाची बैठक विशेष करून मुंबई रिजनमध्ये जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, माननीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि सर्व विभागाचे अधिकारी त्यांचा या धरणाशी संबंध आहे। MMRD असेल, सिडको असेल, MIDC असेल, महापालिका असेल, यांचे सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। आज MMR रिजनमध्ये पाण्याचं खूप मोठं शॉर्टेज आहे। काही काही ठिकाणी 5व्या दिवशी 7व्या दिवशी पाणी प्यायला मिळतं। लोकसंख्या वाढते, इमारती वाढत आहेत, पण पाणी हे त्यांना आम्हाला देता येत नाही। ही वस्तुस्थिती आहे। गेल्या अनेक वर्षापासून काही प्रकल्प या ठिकाणी पेंडिंग आहेत। सतत त्यांना स्टे दिला जातोय, कोर्टामध्ये त्यांच्या भानगडी चाललेल्या आहेत, लँड ॲक्विजिशनच्या भानगडी आहेत आणि म्हणून आज सविस्तर चर्चा सर्व रिपोर्ट या ठिकाणी झालेली आहे। विशेष करून काळू, शाही दोनच प्रकल्प जे आहेत ते मला वाटतं 14, 14.5 TMC आणि 13 TMC म्हणजे 27 TMCचे दोन प्रकल्प, 26 TMCचे दोन प्रकल्प या ठिकाणी आहेत। मला वाटतं यांना जर चालना दिली तर सगळ्या या मुंबई रिजनमधला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बाकी इतर पाण्याचा प्रश्न, MIDCचा प्रश्न, सिडकोचा प्रश्न हा मार्गी लागू शकेल। आणि म्हणून आज अतिशय गांभीर्याने या विषयावर चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळच्या ठिकाणच्या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत। सर्व यंत्रणांना अतिशय वेगाने काम करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये मला वाटतं मुंबई रिजन मधील सगळा पाण्याचा प्रश्न आहे हा मार्गी लागेल। प्रत्येक धरण वाईज, प्रोजेक्ट वाईज या ठिकाणी प्रत्येकाला डेडलाईन दिलेली आहे। मला वाटतं की आता आजपासून अतिशय वेगाने या कामाला सुरुवात होणार आहे। ज्या ज्या ठिकाणी लँड ॲक्विजिशनचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी रेव्हेन्यूची जमीन फॉरेस्टला हँडओव्हर करायची आहे, द्यायची आहे, त्या संदर्भामध्ये आज अतिशय तातडीच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सर्व संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत। मला वाटतं अतिशय वेगाने या कामाला सुरुवात होईल आणि हा पिण्याच्या पाण्यावर प्रश्न आहे, कारण मुंबई आमच्यासाठी अतिशय महत्व आहे। मुंबई रिजन आपल्यासाठी अतिशय महत्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जर पाण्याचं दुर्भिक्ष असेल तर असं करून चालणार नाही। ही आमची आर्थिक राजधानी आहे, म्हणून आजपासून कामाला आम्ही वेळ दिलेला आहे। येथे 2 ते 3 वर्षामध्ये 3 वर्षापर्यंत आम्ही सगळे प्रकल्प मार्गी लावू आणि या प्रकल्पातून जवळपास 41 TMC पाणी जे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। मला वाटतं त्यामुळे सर्व MMR रिजनची तहान ही भागवली जाईल। सर्व सिडकोचा असेल, MIDC साठी असेल, पिण्याच्या पाण्याचे सगळ्याच प्रश्न यामध्ये होते आणि 41 TMC पाणी ज्यावेळेला आमच्या हातामध्ये येईल त्यावेळेला मला वाटतं की मग MIDCचा प्रश्न असेल, उद्योगाचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, वापराच्या पाण्याचा असेल, हे सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील। मी पुन्हा आपल्याला सांगतो की अतिशय वेगाने असं आम्ही या ठिकाणी कामं करणार आहोत। सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित करून, सर्व खात्यांना एकत्रित करून ज्या ज्या खात्याचे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लावण्यासंदर्भात संबंधित सचिवांना, प्रधान सचिवांना मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि 3 वर्षामध्ये सगळ्यांचा प्रश्न मार्गी लागतील अशी सूचना आहे। पाणी पिण्याचं असो का शेतीसाठी असो का उद्योगासाठी असो अतिशय महत्वाचा विषय पाणी आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने हा विषय लगेच तातडीने हाती घेतलेला आहे आणि म्हणून मी सांगतो की 3 वर्षामध्ये MMR रिजन अनेक वर्षापासून, मी असं सांगतो 60 वर्षापासून तिकडे पेंडिंग आहे। 60 वर्ष म्हणजे प्रशासकीय मान्यता 61-62 मध्ये दिलेली आहे, 1961-62 मध्ये दिलेली आहे। आता 2025 आलं, 60 वर्ष जर प्रकल्प होणार नसतील तर त्याच्या किमती वाढत आहेत, झालेल्या खर्चावर व्याज दिलं जात आहे। 400 कोटीचा प्रकल्प आता कुठेतरी 14,000 कोटीचा झालेला आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आता कुठेही वेळ काढून चालणार नाही। तातडीने हे प्रकल्प आता मार्गी लागतील। दुसरीकडे मंत्री नेमलेले आहेत, मंत्र्यांची त्यामुळे बऱ्याच मंत्र्यांच्या कामामध्ये झालेली नाही। आज सांगाल मुख्यमंत्र्यांच्या स्थितीमुळे वगैरे असते नाही, मला वाटतं चालणारी कामं काही ठिकाणी आवश्यक आहे, मंत्री वाढलेले आहेत, त्याच्यात काही केली जात आहे। मला वाटतं त्यामुळे नाही, पण घरी बघल्यावर
किंवा इतर ऑफिसेसमध्ये त्यांचं काम सुरू आहे. कुठेही काम त्यामुळे थोडा झालेला नाही. पालकमंत्री पदासंदर्भातला तिढा अजूनही कायम आहे. नाशिक संदर्भात भाजप आग्रही दिसत आहे. कधीपर्यंत हा तिढा सुरू होणार? लवकरच पालकमंत्रीपर्यंत सुटेल.